परभणी शहरात महानगरपालिकेच्या वतीनं स्वतःचं मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आपल्याला निर्माण करावं लागेल। वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी आपले सहकारी राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफांच्याकडे आहे। त्याच्यामध्ये मी मुश्रीफ साहेबांना सांगितलं, ते म्हणतील दादा निधी द्या, निधी मी देईन, कारण माझ्या परभणीमधले आरोग्य चांगलं परभणीकरांचं राहण्या करता त्यांना दुसऱ्या कुठल्या शहरामध्ये जाऊन उपचार करणं हे कधी कधी महागाचं पडतं, परवडत नाही, ऐपत नसते आणि त्यामुळं इथल्याही वर्गाला किफायतशीर दरामध्ये, वेगवेगळ्या गरीब वर्गाला तर मोफत दरामध्ये अशा पद्धतीनं मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण निर्माण करून त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा द्यायच्या। माझ्या आता डोक्यात आलेलं आहे की जिल्ह्याची जी ठिकाणं आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारची हॉस्पिटल बांधायची आणि त्याच्यामध्ये एक विंग त्याच्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटलची पण करायची, कारण अलीकडच्या काळामध्ये देशात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे। शेवटी त्याही माणसाला, त्या माझ्या लाडक्या बहिणीला, त्या आमच्या मुलामुलीला जगण्याचा अधिकार आहे, पण त्यांच्यावर उपचार करण्याच्या करता तिथं इन्फ्रास्ट्रक्चर फार महत्वाचं आहे। मित्रांनो, मी राजकारण करायला तुमच्या पुढे आलो नाही, मी परभणीचा शहराचा सर्वांगीण विकास या माध्यमातून आपल्याला करायचा आहे ते सांगण्याच्या करता मी आलेलो आहे।